स्मार्ट शाळा प्रेझेंट्स. माझे पूर्ण नाव हिना लक्ष्मण नान्नी आहे. मी इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्धा आहे. मी महावाचन चळवळीमध्ये वाचलेले पुस्तक तिचे नाव जंगल झाले हिरवगार, लेखक आहेत द्वारकानाथ लेले. एक मुखपृष्ठामध्ये खूप सारे झाडे दिलेले आहेत, सूरज आहे, ढग आहेत आणि मलपृष्ठामध्ये पण खूप सारे हिरवगार झाडे दिलेली आहेत. एक गाव होतं, त्या गावाचं नाव चिंचणी असे होतं. चिंचणी गावाच्या शेजारीच एक खूप मोठा जंगल होतं. त्या जंगलामध्ये खूप सारे झाडं होती, पळस, बोरी इत्यादी झाडे होती. त्या चिंचणी गावातील माणसे बाया जंगलात जायचे आणि माणसे झाडे कापायचे, बाया फुलं तोडायचे आणि फुलांचे तोरण बनवून विकायचे आणि आपले पोट भरायचे. जंगल नष्ट व्हायला लागला. सगळी माणसे चिंतित झाली आणि ते सरपंचाकडे गेली आणि म्हणाली, सरपंचिनी बाई, जंगल तर नष्ट होत आहे. सरपंचिनी बाई म्हणाली, माणसांनो, तुम्ही हे काय केल्या? तुम्ही आता जा आणि जंगलाला माफी मागा. सगळी माणसे जंगलात गेली आणि जंगलाला माफी मागितली आणि म्हणाले, आम्ही कधीच अशी गलती करणार नाही आणि आम्ही जंगलाची काळजी घेणार. त्यात माणसे वाढले की त्यांची भूक पण वाढतो आणि आपल्याला जंगलाची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. पुस्तक खूप छान आहे. अशाच प्रकारची पुस्तके तुम्हीही वाचत राहा. धन्यवाद.